नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा आज झाली असून येत्या 17 जुलैला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 14 जून रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून 28 जूनपर्यंत नामांकन पत्र दाखल करता येतील. 1 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 20 जुलै रोजी मतमोजणी करण्यात येईल असं निवडणूक आयोगानं आज घोषित केलं. इराणमध्ये आज एकाच वेळी 2 दहशतवादी हल्ले झाले. तेहरान शहराच्या मध्यभागी असलेल्या इराणच्या संसदेच्या इमारतीमध्ये 4 रायफलधारी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एका सुरक्षा रक्षकासह 3 जण मृत्यूमुखी पडले, तर त्याचवेळी संसदेच्या इमारतीपासून 20 किलोमीटर्स अंतरावर असलेल्या अयातुल्लाह खोमेनी यांच्या समाधीस्थळावर हल्लेखोरानं आधी गोळीबार केला आणि नंतर आत्मघातकी स्फोट केला. यात 5 जण जखमी झाले. दरम्यान आयसिस या अतिरेकी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. बँकेनं रेपो दरात काहीही बदल केला नसून तो 6.25% असाच ठेवला आहे. बँकेनं रिव्हर्स रेपो दरही 6% कायम ठेवला आहे. वृत्तसंस्थांच्या स्वातंत्र्याचा आपण सन्मान करत असल्याचं केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं म्हटलं आहे. मात्र तपास सुरू असताना आरोपांबाबत शंका घेणं आणि सीबीआय दबावाखाली काम करत असल्याचा चुकीचा आरोप करणं उचित नाही आणि तो सीबीआयची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असंही सीबीआयनं म्हटलं आहे. न्यायालयानं जारी केलेल्या आदेशानुसारच एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या कार्यालयांवर सीबीआयनं छापे घातले, असंही या विभागानं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज आपल्या 4 दिवसांच्या पॅरिस भेटीची सुरुवात करत आहेत. या भेटीदरम्यान ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या या भेटीमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून होणाऱ्या सीमापार करचुकवेगिरीला आळा घालण्यासंदर्भात आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना ओईसीडीचा एक करारही होणार आहे. 2016-17 मध्ये खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईसाठी केंद्र शासनानं मंजूर केलेल्या प्रति क्विंटल 10 रुपये या दराव्यतिरिक्त प्रति क्विंटल 30 रुपये या भरडाई दराला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्याच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वीचे महाधिवक्ता रोहित देव यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावर नियुक्ती झाल्यानं हे पद रिक्त आहे. शेतकरी संपाच्या आजच्या 7व्या दिवशी आज सोलापूर इथं संभाजी ब्रिगेड शिवक्रांती प्रतिष्ठान आणि शिवप्रहार संघटनेच्या वतीनं सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूरमध्ये शेतकरी संघटनेनं पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घराला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्यात शिरूर चौफुलीजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दरम्यान पुणतांबा इथून सुरू झालेलं किसान क्रांतीचं आंदोलन आज मागे घेतल्याची घोषणा कोअर कमिटीचे सदस्य डॉ धनंजय धनवटे यांनी केली. आज गावातून मूक मोर्चा काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामाणे यांनी ही माहिती दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज कर्नाटक तसंच आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागात आगमन झालं. येत्या 72 तासात मान्सून महाराष्ट्रात येण्याच्या दृष्टीनं परिस्थिती अनुकूल असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. दरम्यान मान्सूनपूर्व पावसानं राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावल्याचं वृत्त आहे. मुंबईच्या ठाणे, मुलुंड, नरिमन पॉईंट आणि बोरिवली या भागात आज पाऊस झाला. मराठवाड्यातल्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. औरंगाबाद शहरातही आज दुपारी पाऊस झाला. प्रस्तावित समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या 25 गावांमधून जाणार असून यामध्ये जमिनी जाणार असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात उद्या जालना इथं या शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या शेतकऱ्यांच्या यासंदर्भातल्या बऱ्याच मागण्या सरकारनं याआधीच मान्य केल्या आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिद्धी देऊन ही योजना जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्याची योजना शासनानं जाहीर केली आहे. हे पुरस्कार जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर देण्यात येणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पात्र पत्रकारांना आपल्या प्रवेशिका येत्या 20 जूनपर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात पाठवता येतील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून